नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार। मित्रांनो, नुकतंच आता लाडक्या बहीण योजनेचं सर्वांना मानधन मिळालेलं आहे। आता शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे। लाडका शेतकरी योजना चालू करणार आहेत। काय आहे माहिती, काय आहे अपडेट, सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी। चला तर मित्रांनो, लाडका शेतकरी योजना काय आहे नेमकं सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। लाडक्या बहिणीनंतर राज्य सरकारने आता लाडका शेतकरी योजना राबवण्यात येणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे। मुख्यमंत्री साहेब नेमकं काय म्हणाले आपण ते एक अपडेट पाहूया। आता लवकरच विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नुकतंच महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी खूप मोठी घोषणा केली। यामध्ये लाडका शेतकरी योजना राबवण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। आता पाहूया यामध्ये मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले आहेत। महायुती सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांना पिकाला थेट मार्केट उपलब्ध करून देणे। आमच्याकडे पॅकेट नाही तर शेतकऱ्यांना थेट मार्केट देण्याचं काम आहे। कष्टकरी, वारकरी आणि सुखी शेतकऱ्यांना हेच आमच्या सरकारचं धोरण आहे। मी आज एवढंच सांगतो की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली, त्यानंतर अन्नपूर्णा योजनाही आणली, त्यानंतर लाडका भाऊ योजनाही आणली आहे आणि आता आम्ही लाडका शेतकरी योजना राबवण्यात येणार आहे। असे भाऊ लाडके सर्व बहीण लाडक्या झाल्या, आता शेतकरीही लाडका होणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी लाडकी शेतकरी योजना लवकरच सुरू करणार आहेत अशी घोषणा केलेली आहे। तसेच मुख्यमंत्री साहेबांनी सोयाबीन व कापूस या संदर्भातही एक अपडेट दिलेली आहे। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री शिवराज चव्हाण साहेब यांच्याकडे मागणी केलेली आहे की शेतकऱ्याच्या पिकाला सोयाबीन व कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांचे कल्याण झाले पाहिजे। असा आपण सोयाबीन हेक्टरी 5,000 रुपये आणि कापसाला हेक्टरी 5,000 रुपये निर्णय घेतला आहे। असे मर्यादा 2 हेक्टरपर्यंत असणार आहे, अशी ही घोषणा यामध्ये केलेली आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री यांनी सांगितले की जे अनुदानासाठी ई-पीकची अट ठेवली होती ती अट वगैरे आता काही राहणार नाही आहे। ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती सोयाबीन व कापसाची नोंद आहे अशा सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये कापूस व हेक्टरी 5,000 रुपये सोयाबीन देण्यात येणार आहे। कमीत कमी 2 हेक्टरची इथे मर्यादा आहे। त्यानो अनुदान तुम्हाला लवकरच मिळणार आहे। मित्रांनो, ही होती माहिती मुख्यमंत्री लाडका शेतकरी योजनेची। दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओ लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी। धन्यवाद मित्रांनो।